मुलांना वेळेवर शाळेत पाठवा. शाळेची वेळ आहे सोमवार ते शुक्रवार 10:40 ते 4:50. मुलं येतात 11:30 हळूहळू, पालक पण ते हळूहळू येतात. आणि जवळचे बघू बसने येणारे वेळ देतात आणि इथे राहणार तेरे राहणारे उशिरा येतात. राष्ट्रगीत जमलं तू बरे. मुलांना राष्ट्रगीत कधी कळायचं, कधी कळायचं राष्ट्रगीत? मग त्यासाठी वेळेवर आणा. म्हणजे आता 10:40 10:30 पर्यंत आणा ना, 10 मिनिटं आधी आणा म्हणजे मुलं गोंधळणार नाही. न्यायाला वेळेत या. 4:50 ला शाळा सुटते. न्यायाला वेळेत या. काही पालक अर्धा पाऊण तास उशिरा येतात. मुलं इथे खेळत राहतात. काय झालं तर जबाबदारी कोणाची? 4:50 ला शाळा सुटल्यानंतर किमान 5 वाजता या ना. 10 मिनिटं आम्ही आहोत इथे बघायला. आम्ही 5:30 वाजेपर्यंत असतो, पण आम्ही इथे असतो. तुमचे पालक बाहेर गेलं, तिकडे धावलं पडलं, मग आम्हाला तुम्ही विचारायला लागला, सर तुमचं लक्ष नाही, अहो शाळा कितीला सुटली आणि काय विचारताय? असे भांडणारे सुद्धा पालक आहे. त्यामुळे आपण न्यायाला पण 4:50 ला वेळेत येऊया. शनिवारी आपली शाळा 10:40 ते 1 वाजेपर्यंत असते. काही मुलं 2 वाजेपर्यंत इथे खेळत असतात. पालकच विसरतात, पालकच येत नाही. मग ही जबाबदारी कोणाची आहे? आपली आहे. आपण वेळेत सोडायचं, न्यायाला सुद्धा वेळ द्यायचं. बालवाडीचा वेळ 11 ते 2. 11 ते 2 हा लक्षात ठेवा. शनिवारी सुट्टी, ठीक आहे? वेळेत सोडा, वेळेत. बरं, मी काल नखं बघितली. वाघ पण घाबरेल त्याला खाना. वाघ, आई शपथ. खरंच एवढं मला वाईट वाटलं ना, की एवढं पालकांचं दुर्लक्ष. एवढी नखं वाढलेली मे महिन्यात कापलेलीच नाही. काही म्हणजे केस असे वाढलेले. अरे बाप रे. म्हणजे पालक त्या मुलांकडे लक्ष देत आहेत की नाही, हा एक प्रश्न आहे. मग या साध्या गोष्टीमध्ये तुम्ही लक्ष देत नसाल तर तुम्ही अभ्यास काय घेणार? तर लक्ष द्या. रविवारची नखे कापा, केस बघा. मुलींसाठी 2 भो छोटे आहेत, 2 भो बांधा. लाल पट्टा असतो बघा, हेल्मेट तो लावा. कमरेत पट्टा छान असे दिसलं पाहिजे की मी माझी मुलगी किंवा मुलगा शाळेत जातो असं वाटतं. आणि आम्हाला सुद्धा असं वाटतं ना, वा काय त्या मुलाकडे बघून प्रसन्न वाटलं पाहिजे. आणि इकडून घाम येतो, इकडे सेट बाहेर असा गबाळा जर आला तर आम्हाला कसं वाटेल? तुम्हाला ते छान वाटेल का? बघून प्रसन्न वाटलं पाहिजे. तर आपल्या मुलांना व्यवस्थित शाळेत पाठवा. बुधवारी गणवेशाला सवलत असते. सोमवार मंगळवार 2 दिवस, नंतर बुधवारी सवलत असते. त्या दिवशी गणवेश धुवा व्यवस्थित. नंतर गुरुवार शुक्रवार शनिवार या दिवशी परत गणवेश. दररोज गणवेश असावा, बुधवार सोडून फक्त. त्यानंतर दररोज अभ्यास घ्या. तुमची जबाबदारी. दररोज अभ्यास घ्या. अर्धा तास बसवा. आणि वाचन मात्र अर्धा तास घ्या. वाचनाकडे जास्त लक्ष द्या. लेखन पाहिजे, पण वाचनाकडे लक्ष द्या. नंतर दररोज शाळेत पाठवा. शनिवारचं तर पाठवा. शनिवारची परत उठत नाही, हे नाही, ते नाही, काय थोडा वेळ शाळा म्हणून काय ठेवायचं घरी, असं करू नका. थोडा वेळ जरी शाळा असेल तर काहीतरी शाळेमध्ये शिकवलं जातं. त्या गोष्टी त्याच्या कानावर पडतात आणि त्या गोष्टीला ते मुक्तात. त्यामुळे शनिवारचे बरेच पालक घरी ठेवतात. कशाला पाठवायचं 1 तासासाठी? आता गेले परत सुट्टे लगेच शाळा. असं करू नका. मुलांचं नुकसान करू नका. नंतर रेनकोट, छत्री, डबा, डब्यात पिशव्याचे त्याच्यावर नाव टाका. काही मुलांच्या छत्र्या म्हणजे सेम असतात, त्या चुकून म्हणजे असं नव्हे की चप्पल सेम असतात, चोरून नव्हे, पण असं अनावधानाने होऊन जातं. त्याच्यामुळे नाव टाका. काही मुलांच्या काल एक आदर्श चव्हाणची एक नवीन चप्पल गेले आणि एक आमचे आपले अस्मी पके याचे काल परवाची नवीन चप्पल गेले.